नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. चिकोडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात नूतन राजगोपुर उद्घाटन, कळसारोहण आणि महाकुंभाभिषेक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन बेळगावच्या सांब्रा विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यांच्या आगमनावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी, राज्यसभा सदस्य इराणा कडाडी, बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा उद्देश मंदिरातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा गौरव करणे होता. उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व आणि शैक्षणिक तसेच आध्यात्मिक उत्साह मिळाला. उपस्थितांनी उपराष्ट्रपतींचे जोरदार स्वागत केले. भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी चिकोडीच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचे कौतुक करत ही भूमी भगवद्गीताच्या शाश्वत संदेशाचे आणि वसुधैव कुटुंबकम या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतीक असल्याचे सांगितले. धार्मिक कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी संपूर्ण जग एक कुटुंब असल्याची भावना भारताच्या आध्यात्मिक परंपरेत खोलवर रुजलेली असून मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद राखण्याचा संदेश हिंदू तत्त्वज्ञानातून दिला जातो असे नमूद केले. त्यांनी वीरशैव लिंगायत परंपरेच्या आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक कार्याचे कौतुक करत कर्नाटक आणि महाराष्ट्रात या समाजाचे 1 कोटीहून अधिक अनुयायी असल्याचे सांगितले. कृष्णा नदी तीरावरील श्री वीरभद्र मंदिर आणि कडसिद्धेश्वर मठ येथे 1 ते 6 मार्च दरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला थावरचंद गेहलोत, DK शिवकुमार, MB पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहून वीरभद्राचे दर्शन घेतले. बेळगाव शहरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम सुरू असून गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. या कारवाईच्या निषेधार्थ बापट गल्लीतील व्यापाऱ्यांनी काही काळ आपली दुकाने बंद ठेवून आंदोलन करत नाराजी व्यक्त केली. व्यावसायिक अंकुश केसरकर यांनी सांगितले की नवीन परवाने काढणे आणि जुन्या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असून पूर्वसूचना न देता कारवाई करणे योग्य नाही. यावेळी व्यावसायिक किल्लेकर यांनी परवाने नूतनीकरणासाठी योग्य कालावधी देण्याची मागणी केली. पालिका कर्मचाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापाऱ्यांना नूतनीकरणासाठी काही अवधी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर परिस्थिती निवळली. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता सोन्या चांदीच्या बाजारपेठेवर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय तणाव, हवाई वाहतूक थांबणे आणि मालाची आयात ठप्प झाल्याने मौल्यवान धातूंच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सोने व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा सुमारे 15 ते 20 हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरातही किलोप्रमाणे सुमारे 30,000 रुपयांची उसळी नोंदवली जात आहे. युद्धामुळे पुरवठा खंडित झाला असून मागणी वाढल्यामुळे येत्या काळात दर अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि लग्नसराईच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाढलेले दर सामान्य ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम करत आहेत. त्यामुळे अनेकांना सोने खरेदी करणे कठीण होऊ शकते अशी खंत ग्राहक व्यक्त करत आहेत. कर्नाटक लोकप्रिय जनसेवा संस्था तसेच अपंगांच्या हक्कांसाठी कार्यरत विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आगामी कर्नाटक राज्याच्या अर्थसंकल्पात दिव्यांग व्यक्तींच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आर्थिक मंदी, वाढता राहणीमान खर्च आणि मर्यादित रोजगार संधींमुळे अनेक दिव्यांग व्यक्तींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून त्यापैकी अनेक जण कुटुंबांवर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले. दिव्यांगांना दिले जाणारे मासिक पेन्शन किमान 16,000 रुपये पर्यंत वाढवावे, सर्व दिव्यांगांना प्राधान्याने BPL रेशन कार्ड द्यावे आणि किमान 2 लाखांपर्यंत वार्षिक आरोग्य विमा संरक्षण देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मोफत बस पास सुविधा सुरू ठेवणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5% निधीतून दिव्यांग भवन उभारण्याची मागणी करत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.
यावेळी गजानन साबन्नवर, सचिन पाटील, यल्लाप्पा बांदिवडेकर, परशुराम मन्नोळकर, राजेश शिंदे, अभिजित बाळेकुंद्री, रावसाहेब देवरमणी यांच्यासह सीमा इनामदार आदी उपस्थित होते. बेळगाव येथील सांब्रा विमानतळाभोवतीचा 8 किलोमीटर परिसर रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमानतळ परिसर सुरक्षेच्या दृष्टीने रेड झोन म्हणून अधिसूचित केला आहे. त्यामुळे विमानतळाभोवतीच्या 8 किलोमीटर परिघात ड्रोन किंवा कोणतेही मानवरहित हवाई वाहन उडवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. रेड झोन तसेच येलो झोनमधील काही भागांमध्येही अशा प्रकारच्या उड्डाणांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला आहे. शहरातील बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवनी पादुका मंदिरात आज गुरुवारी श्री स्वामी समर्थ किरीट पूजन सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. मुंबईहून आणण्यात आलेल्या अत्यंत सुंदर कलाकुसरीने तयार करण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या किरीटाची शहरातून सनई चौघड्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रसंगी मिरवणुकीत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मंदिर परिसरामध्ये विधिवत पद्धतीने पूजा अर्चा करून किरीटाचे पूजनानंतर दुपारी तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यास स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान येत्या रविवार दिनांक 15 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच शुक्रवार दिनांक 20 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अहमदाबाद ते बेळगाव उड्डाण करणाऱ्या SDG 108 प्रवासी विमानावर सुमारे 14,000 फूट उंचीवर असताना लेझर बीमचा तीव्र प्रकाश पडल्याची घटना घडली, ज्यामुळे उड्डाण सुरक्षेला धोका निर्माण झाला. सुरुवातीला ही घटना गडहिंग्लज तालुक्यात घडल्याचे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र शहानिशा करून तपासल्यानंतर ती निपाणी शहराच्या ईशान्य भागामध्ये घडल्याचे समोर आले. पायलटने तातडीने मोपा विमान वाहतूक नियंत्रण कक्षाला तक्रार दिल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या कोल्हापूर नियंत्रण विभागाने जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना माहिती दिली. गडहिंग्लज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे यांनी अक्षांश आणि रेखांशाच्या आधारे घटनास्थळाची पडताळणी केली. तपासात हे ठिकाण निपाणी शहराच्या ईशान्य भागामध्ये असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर संबंधित माहिती चिकोडी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिली असून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगाव जिल्ह्यामध्ये 7 मार्च रोजी मुलांच्या संरक्षण हक्क आणि संबंधित कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी सुमारे 1200 माध्यमिक शाळांमध्ये एकाच वेळी कायदेविषयक जागरूकता कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नायक यांनी सांगितले. जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पोक्सो कायदा, बालमजुरी, बालविवाह आणि मुलांचे संरक्षण यासारख्या विषयांवर जागरूकता निर्माण करणे आहे. राज्यभर एकाच वेळी अशा प्रकारचा कार्यक्रम प्रथमच आयोजित केला जात असून तो विक्रमी उपक्रम ठरेल असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची समज वाढवण्यासह बाल हक्कांच्या संरक्षणाला चालना मिळेल. बेळगाव तालुक्यातील बेळगुंदीजवळ दुचाकी अपघातात 19 वर्षीय युवक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद उर्फ गोलू रसीन हा युवक बेळगावहून बेळगुंदी गावाकडे दुचाकीवरून जात होता. आज सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास बिजगर्णी क्रॉसजवळील वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने वाहन थेट झाड आणि विद्युत खांबाला जोरात धडकले. या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मोहम्मद रसीन गंभीर जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याचे समजते. लोकापूर बेळगाव मार्गावर भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कार चालक नियमानुसार वेग मर्यादेत वाहन चालवत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार चालकाला छातीवर गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून तात्काळ पलायन केल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी कार चालकाला तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून फरार ट्रक चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आज गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी चिकोडी तालुक्यातील येडूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये श्री शैल जगद्गुरू चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य स्वामीजींनी इराण, इस्रायल, अमेरिका आणि आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातील शांततेला धोका निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांनी भारताच्या उपराष्ट्रपतींना संदेश देत सरकारने या युद्धाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे असा सल्ला दिला. स्वामीजींनी नमूद केले की भारत प्राचीन काळापासून जगातील शांततेचा समर्थक राहिला असून सध्याच्या परिस्थितीत मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करणे गरजेचे आहे. तसेच त्यांनी देशामध्ये समान कायदा लागू करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले. स्वामीजींनी सांगितले की या प्रयत्नांमुळे भारताचा जागतिक स्तरावर सन्मान वाढेल. चिकोडी येथे पत्रकारांशी बोलताना BY विजयेंद्र यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेस आमदारांमध्ये असंतोष वाढत असून लवकरच ते मुख्यमंत्र्यांविरोधात बंड पुकारू शकतात असा टोला त्यांनी लगावला. आमदारांची नाराजी शांत करण्यासाठी सरकारला विदेश दौरे आयोजित करावे लागत असल्याची परिस्थिती राज्यात निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांमुळे राज्याच्या विकासाला खीळ बसत असल्याचेही ते म्हणाले. वाढती महागाई हीच सरकारची 6वी गॅरंटी ठरली असून त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाल्याची टीकाही त्यांनी केली. बेळगाव शहरातील भेंडीबाजार परिसरातील एका कापड दुकानासमोरून चोरीला गेलेली मोटारसायकल बुधवारी मेंडसे गल्लीतील एका दुकानासमोर रस्त्याच्या कडेला आढळून आली. ही मोटारसायकल 25 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास चोरीला गेली होती, ज्याची तक्रार भाऊ मुसळे यांनी मार्केट पोलीस ठाण्यामध्ये केली होती. मोटारसायकलचा फोटो एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर लोकांनी मेन्सी गल्ली परिसरात पाहणी केली. त्यावेळी जवळील दुकानातील कामगार आणि रिक्षाचालकांनी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला बाजूला ठेवलेली असल्याचे सांगितले, ज्यावरून चोरी झाल्यानंतर ती इथे सोडली गेली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अखेर बुधवारी मोटारसायकल मूळ मालकाला परत मिळाली. आज गुरुवार दिनांक 5 मार्च रोजी सुवर्ण कर्नाटक मानव हक्क संघटनेच्या वतीने बेळगाव तालुक्याचे तहसीलदार बसवराज नागराळ यांनी भेट घेऊन वृद्धापकाळ पेन्शन बंद झाल्याबद्दल निवेदन दिले गेले. अनेक वृद्ध व्यक्तींना पेन्शन बंद झाल्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार संघटनेकडे प्राप्त झाली होती. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन तात्काळ पेन्शन सुरू करण्याची विनंती केली. तहसीलदारांनी या प्रकरणाची दखल घेत प्रशासनाच्या वतीने शक्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी समाजसेविका जिल्हाध्यक्ष सुनीता सुभेदार, उपाध्यक्ष राजू भासने, रझिया शेख, अनुराधा सुमार, महादेव कमानीदार, शुभांगी निकम आणि इतर सदस्य उपस्थित होते. हनुमान नगर परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या स्पीड ब्रेकरवर कोणतेही रंगकाम, रिफ्लेक्टर किंवा इशारा फलक नसल्यामुळे दुचाकी अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिला दुचाकीस्वाराला दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रस्त्यावर अलीकडेच स्पीड ब्रेकर बसवण्यात आला आहे. मात्र त्यावर पांढरे पिवळे रंगकाम, रिफ्लेक्टर किंवा सूचना फलक नसल्यानं तो विशेषतः रात्रीच्या वेळी वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात. प्रसंगी वाहनाचा तोल जाऊन अपघात घडण्याची शक्यता निर्माण होते. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान नागरिकांनी संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन स्पीड ब्रेकरवर योग्य रंगकाम करणे, रिफ्लेक्टर बसवणे आणि इशारा फलक लावण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात असे अपघात टाळता येतील. वाढत्या उष्म्याबरोबरच शहरात पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे, तर दुसरीकडे जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागलाय. जलवाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत L&T आणि मनपा उदासीन असल्याचं दिसत आहे. एकीकडे मनपा पाणी जपून वापरण्याचा संदेश देत आहे, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा अपव्यय होऊ लागलाय. कपिलेश्वर ब्रिजखाली पाईपलाईन गळती लागून दिवसभर शेकडो लिटर पाणी वाया जात होतं. L&T कंपनीचे कर्मचारी तात्पुरती मलमपट्टी करून दुरुस्ती करत आहेत. मात्र 2-4 दिवस गेले की पुन्हा ये रे माझ्या मागेल्या याप्रमाणे पुन्हा जलवाहिनीला नादुरुस्ती होऊ लागली आहे.
शहरात पाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना शहरात 7-8 दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो. सातत्याने शहरात जलवाहिन्यांच्या गळतीचं प्रमाण वाढू लागलंय. त्यामुळे 5% पाणी असंच वाया जाऊ लागलं आहे. त्यामुळे पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. अशा परिस्थितीत विनाकारण वाया जाणारं पाणी तातडीने थांबवणं गरजेचं आहे. बेळगाव शहरामध्ये L&T कंपनीमार्फत पाईपलाईन आणि ड्रेनेजचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या कामामुळे काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील गोंधळी गल्ली परिसरात गेल्या 15 दिवसांपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. या कामानंतर संपूर्ण रस्ता धुळीने माखला असून नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी टाकण्यात आलेली माती आणि चर खचत असल्याने रस्त्याची स्थिती अत्यंत खराब झाली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी एक मालवाहू रिक्षा रस्त्यात तयार झालेल्या खड्ड्यात अडकली. त्यामुळे काही काळ वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला. स्थानिक नागरिकांनी L&T कंपनीच्या कामकाजातील बेफिकिरीवर नाराजी व्यक्त केली असून तातडीने रस्ता दुरुस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. कर्नाटकातील काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून पंचहमी योजनांमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष B.Y. विजयेंद्र यांनी केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील एकसंबा येथे आयोजित VBG रामजी योजना जागृती कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. राज्यात महसूल वाढवण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात दारू दुकानांना परवाने देत असून राज्यात दारू दुकानांचा सुळसुळाट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. महिलांच्या हिताकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील राजकीय परिस्थिती गंभीर असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेली अनेक आश्वासने पूर्ण झालेली नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. रिक्त सरकारी पदे भरण्याचे आश्वासन दिले असतानाही भरती प्रक्रिया सुरू न झाल्यामुळे हजारो तरुणांना आंदोलन करावं लागत असल्याचंही विजेंद्र यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्यसभा सदस्य, आमदार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडीला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले आहे. बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी चिकोडीला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व आमदारांची संयुक्त बैठक घेण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देण्यात आली आहे. अर्थसंकल्पावेळीच जिल्हा विभाजन करणं बंधनकारक नसून सरकारने निर्णय घेतल्यास अर्थसंकल्पानंतरही नवीन जिल्हा घोषित करता येतो असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.